मसाला पाव बनवलेला आहे। मसाला पाव रेसिपी मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा। चला तर मग माझ्या सोबत रेसिपी पाहूया। नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया मसाला पाव। मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, अशा वेळी मुलं हट्ट करतात की बाहेरचं खायचं, स्ट्रीट फूड। तर ते बाहेरचं न खाता आपण घरी कशा पद्धतीने हे मसाला पाव बनवू शकतो, अगदी टेस्टी असा, ते आपण आज पाहूया। तर साहित्य काय काय घेतलेले आहे ते आता पाहूया। तर मसाला पाव म्हटला म्हणजे हे लादी पाव पहिले आले पाहिजे। तर बघा, हे मस्त असे मी सॉफ्ट असे हे लादी पाव घेतलेले आहेत। आणि मसाला पाव बनवण्यासाठी लागतं कांदा, 1-2 कांदे बारीक चिरलेले आहेत। तुमच्या गरजेनुसार घ्या, तुम्हाला किती माणसांना, मी 2 माणसाच्या 3 माणसाच्या हिशोबाने मी 3-4 माणसं खाऊ शकतात इतकेही ह्या साहित्यामध्ये मसाला पाव होईल। तर 2 कांदे बारीक चिरलेले, एकदम बारीक असा मी टोमॅटो चॉपर मध्ये कापून घेतलेला आहे। 1 शिमला मिरची बारीक चॉप करून घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे 1 चमचा, हळद, जिरा आहे पाव चमचा, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ घालायचंय, धने जिरे पूड 1 चमचा, पावभाजी मसाला। हा मसाला मी माझा घरी बनवलेला आहे, पावभाजी मसाला। ह्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। खूप छान असा मी हा मसाला बनवलेला आहे। आणि ह्याच्यासाठी लागणार आहे बटर। तर मी अमूलचं बटर घेतलेलं आहे, त्यातलं अर्धा बटर आणि अर्धा तेल घ्यायचंय। आणि ऑप्शनल आहे चीज घेतलेलं आहे, ते मी किसून घालणार आहे, थोडंसं पाणी लागणार आहे। इतकं साहित्य ह्याच्यासाठी लागणार आहे। आता सर्वप्रथम आपण मसाला पावसाठी आपण भाजी बनवून घेऊया। भाजी बनवण्यासाठी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी बटर घालून घेते। बटर नसेल तर नुसतं तेलाने सुद्धा तुम्ही बनवू शकता, पण बटरने थोडीशी वेगळी टेस्ट येते। आणि नसेल बटर तर बटर कसं बनवायचं ते तुम्हाला हे बनवता बनवताच मी सांगणार आहे की घरच्या घरी बटर तुम्ही कसं बनवू शकता। 2 चमचे एवढं मी बटर घातलं, कमी पण घालू शकता। आणि थोडंसं तेल घातलं, मिक्स घालायचं बटर आणि तेल। बटर पूर्ण विरघळलेलं आहे आणि तेलही गरम झालेले आहे, बटर आणि तेल। त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचंय, पाव चमचा मी जिरं घेतलेलं आहे। तुम्ही ह्यामध्ये हिरवी 1 मिरची पण बारीक चिरलेली घालू शकता। लहान मुलं असेल तर शक्यतो अवॉइड करा, हिरवी मिरची मी घेतलेली नाहीये। ह्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे, बारीक चिरून घ्यायचा कांदा। त्यावर मीठ घालून घ्यायचं म्हणजे कांदा लवकर शिजला जातो। आणि बटर मध्ये खारटपणा असतो म्हणून मीठ थोडंसं जपूनच घालायचं, जास्त घालायचं नाही। तर कांद्यासोबतच आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाईल व्यवस्थित। कांदा आपल्याला एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचे, तळून घ्यायचंय। आणि तुम्हाला मी मागे थोड्या वेळापूर्वी बोलले, बटर जर नसेल तर बटर कसं बनवायचं। आपल्या घरी तूप असतं, 1 चमचा तूप घ्यायचं, त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आणि आपले फ्रीज मधला बर्फाचे क्यूब घ्यायचे आणि एकदम सारखं असं ते घुसळून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं की मस्त असं बटरचा गोळा तयार होतो। बघा करून घरच्या घरी बटर। मी तो व्हिडिओ टाकणार आहे, पण नंतर मी वेळ मिळाला की टाकेल। पण तुम्हाला जर बटर नसेल तर ते ऑप्शन आहे की बटर घरच्या घरी कसं बनवायचं। फक्त बर्फ घ्यायचंय, तूप आणि थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद रंग येण्यासाठी, अगदी किंचित चिमूटभर, छान असं बटर आपल्या घरच्या घरी तयार होते। ह्यावर आपल्याला हळद घालून घ्यायची, लाल तिखट घालायचे, धने जिरे पूड, पावभाजी मसाला, शिमला मिरची घालून घ्यायची, बारीक चिरलेला टोमॅटो। व्यवस्थित आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि एकदम एकजीव होईपर्यंत मस्त असं तळून घ्यायची ही भाजी। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा, 1 लाईक आणि 1 कमेंट नक्की करा। आता बघा रंग किती सुरेख आलेला आहे बघा।
अशा पद्धतीने तुम्ही मसाला पाव घरच्या घरी बनवून देऊ शकता मुलांना, किंवा काही प्रोग्राम असेल घरी, वाढदिवस वगैरे असेल तर अशा वेळी तुम्ही घरी पण असा मसाला पाव बनवू शकता. अगदी झटपट होतं, वेळ लागत नाही ह्याला. अगदी भाज्या वगैरे चिरून ठेवल्या तर 10-15 मिनिटात लगेचच होऊन जातं. आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची. अगदी थोडीशी रसरशीत अशी ही मसाला पावची भाजी झाली पाहिजे. भाजी शिजल्यानंतर त्याचं पूर्ण पाणी आटला जातो. बघा किती छान असा भाजीला रंग आलेला आहे. आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि मस्त तेल वर सुटेपर्यंत अशी एकदम सॉफ्ट अशी झाले पाहिजे सगळं जिन्नस, तोपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायची. अगदी 10-5 मिनिटात होऊन जातात. तर ह्याला तेल सुटेपर्यंत आता आपण शिजवून घेऊया. आता आपण भाजी चेक करूया. बघा किती छान अशी भाजी झालेली आहे. रंग बघा किती सुरेख आलेला आहे. खूप छान असा रंग आलेला आहे आणि सुगंध सुद्धा अख्ख्या घरभर पसरलेला आहे पावभाजी मसाल्याचा. आणि अशा पद्धतीने तुम्ही मस्त असा हा मसाला पाव घरी बनवू शकता. आणि तिखट तुम्हाला किती हवं त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त घालू शकता. त्यामध्ये हिरवी मिरची घालतात पण मी नाही घातली, आम्ही नाही जास्त मिरची खात. तर तुम्हाला मिरची आवडत असेल तर घाला. पण बघा किती छान असं. आता अजून थोडस आपल्याला हा आटवून घ्यायचंय मग पाणी यातला, आणि एकदम मस्त स्मॅश झाला व्यवस्थित की आपल्याला ह्यामध्ये त्यातला अर्धा मसाला आपल्याला काढून ठेवायचा आहे आणि मग त्यामध्ये पाव घालून, आणि कशा पद्धतीने मी बनवते ते तुम्ही पाहू शकता पुढे. आता ह्यामध्ये ना थोडीशी आपण कोथिंबीर पण घालून घेऊया. कोथिंबीर भरपूर लागते. आधी ह्यामध्ये थोडीशी घालून घेऊया एकदा आणि नंतर पुन्हा घालायची. आता ही मसाला पावची भाजी तयार झालेली आहे. पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि बघा रंग पण सुरेख आलेला आहे. आता ह्यातला अर्ध्यापेक्षा जास्त मसाला मी काढून ठेवते आणि मग पाव मी कसे घालते तेही तुम्हाला दाखवते. आता त्यातली मी थोडीशी भाजी ठेवलेली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला बटर घालून घ्यायचंय. बटर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर तेलही चालेल, थोडस घातलं तरी बटर चालेल. आणि त्यामध्ये घालायचे कोथिंबीर, मिक्स करून घ्यायची व्यवस्थित अशी. जेव्हा आपल्याला पाव घालायचे ना तेव्हा त्यामध्ये आपल्याला बटर आणि कोथिंबीर घालायचे, किंवा नाही घातलं बटर तरी चालेल, फक्त कोथिंबीर घाला. जर बटर नसेल तर बटर नाही घातलं तरी चालेल, असेल तर घाला. आता घातल्यानंतर थोडस अजून हा मसाला परत परतून घ्यायचा. ह्यामध्ये आपल्याला ही पावाची लादी घालून घ्यायची अशा पद्धतीने. आता पलटून घ्यायचे. पाव माझा सुटला, काही हरकत नाही. आता ह्यावर आपल्याला घालायचंय चीज किसून घालायचे. पाव इतके सॉफ्ट आहे की लगेच सुटले जातात. आता ह्यावर असं बघा चीज किसून घालायचंय. जितकं तुम्हाला आवडतं तितकंसं मध्ये ऑप्शनल आहे. चीज नसेल तरी काही नाही, एक माझ्याकडे आहे म्हणून मी घातलं. आणि चीजने थोडीशी मसाला पावला टेस्ट पण छान येते. आणि मसाला पावसाठी तुम्ही पाव आहेत ना त्याचे तुकडे करून सुद्धा असे घालू शकता. आता हा आपल्याला पाव आहे ना असा वर असा फोल्ड करून घ्यायचा आहे. जरी पाव सुटला तरी तो फोल्ड केल्यानंतर पुन्हा तो एकत्र होतो. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असा मसाला ह्याला वरून पण लावून घ्यायचा आहे. बघा किती छान वाटतं बघा मसाला पाव आपला. अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते. आता मी हा काढून घेते. बघा किती छान असा मसाला पाव आपला तयार झालेला आहे. त्यावर मी चीज किसून घातलेलं आहे, मध्येही चीज घातलं, ऑप्शनल आहे. पण तूप असलं तर चीज कसं घरी बनवायचं तेही मी व्हिडिओमध्ये बोललेले आहे. तर तुम्ही बनवून पहा. तशा पद्धतीने मी व्हिडिओ पण त्याचा अपलोड करणार आहे. आणि मस्त असं घरच्या घरी तुम्ही स्ट्रीट फूड बनवू शकतो. आपल्या फॅमिलीला, आपल्या मुलांना किंवा आपल्या घरी पाहुणे आले तर अशा पद्धतीने
नाश्ता तुम्ही बनवून देऊ शकता। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा। मी आशा करते की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील असेल।